हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केली होती की तुम्हाला MHCD 2024चा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच मुलांनी कॉमेंट केलं होतं, दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना मिस्टेक केली आहे, दादा मी नेम चुकीचं एंटर केलं आहे, डेट ऑफ बर्थ चुकीची एंटर केली आहे, मी जेंडर चुकीचं सिलेक्ट केलं आहे, माझं सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करताना मिस्टेक झाली आहे. असे बरेच सारे मिस्टेक्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारले जात होते आणि ह्याला करेक्ट कसं करायचं आहे हे सुद्धा विचारलं जात होतं. सो ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणतीही मिस्टेक झाली असेल तर ती तुम्हाला कशी करेक्ट करायची आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा. आय नो तुमच्या 12वीच्या बोर्ड एक्झामची प्रिपरेशन सुरू असेल, सो मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये जास्त टाईम घेणार नाही आहे. पटकन स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की जर तुमचा ग्रुप सिलेक्ट करताना मिस्टेक झाली असेल, म्हणजे जर तुम्हाला PCMB सिलेक्ट करायचं असेल बट तुम्ही चुकून एकाच ग्रुप सिलेक्ट केला असेल, लाईक PCM सिलेक्ट केला असेल बट तुम्हाला आता PCMB सिलेक्ट करायचं आहे, तर ते तुम्ही कसं करेक्ट करू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला CEDच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तर ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इकडे तुम्हाला इंटरफेस बघायला मिळेल. तर ह्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला MHCD हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता ॲड सब्जेक्ट ग्रुप हा तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतो आहे आणि ह्याच्या पुढे न्यू असं ब्लिंक होतं आहे. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय दाखवलं जाईल की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना कुठला सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केला होता. तर ह्या कॅन्डिडेटनी PCM हा ग्रुप त्यांनी सिलेक्ट केला होता, बट ह्याला आता PCMB हा ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. तर ह्याच्यानंतर तुम्हाला खाली काय दिलं आहे, सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MHCD 2024. म्हणजे जर तुम्हाला कुठला एक्स्ट्रा ग्रुप आता ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर ह्या इकडे तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट ग्रुप आणि त्याच्यानंतर बोथ PCM अँड PCB हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही आधी PCM हा सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केला होता, बट आता तुम्ही PCB पण ग्रुप सिलेक्ट करताय. म्हणजे PCMची पण तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि PCBची पण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला फीजबद्दल काय काय दिलेलं आहे, म्हणजे PCM आणि PCB ह्या दोन्ही ग्रुपची फीज 1600 रुपीज अशी असणार आहे. तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता, त्यावेळी तुम्ही पेमेंट केलं होतं फक्त एका सब्जेक्ट ग्रुपचं, जे आहे 800 रुपीज. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 800 रुपीज असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 1000 रुपीज ऑलरेडी पे केलेले असतील एका सब्जेक्ट ग्रुपसाठी. बट आता तुम्ही अजून एक सब्जेक्ट ग्रुप ॲड करताय, त्याच्यामुळे तुम्हाला अजून एकदा एक्स्ट्रा फीज पे करावी लागेल, जी आहे 800 रुपीज फॉर रिझर्व कॅटेगरी अँड 1000 रुपीज फॉर ओपन कॅटेगरी. तर ह्या इकडे तुम्हाला फक्त 800 रुपीज आता पे करावे लागणार आहेत. ह्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फी टू बी पेड 800 रुपीज, प्रोसीड टू पे. इकडे तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. सिलेक्टेड ग्रुप टू चेंज बोथ PCM अँड PCB. म्हणजे तुम्ही आधी एकच सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केला होता, बट आता तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट ग्रुपसाठी एक्झाम द्यायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही 2 सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केलेले आहेत. ह्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि पेमेंट वगैरे कसं करतात ऑनलाईन ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. सो आता बऱ्याच मुलांचा हा पण डाऊट असेल, दादा मला PCM हा मी ग्रुप सिलेक्ट केला होता, बट मला PCM ग्रुपची एक्झाम नाही द्यायची आहे, मला फक्त आता PCB ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, तर त्यासाठी काय ऑप्शन आहे का. सो बघा, CED सेलनी फक्त एकच सब्जेक्ट ग्रुप ठेवण्यासाठी कुठलाही ऑप्शन नाही दिला आहे. इथे तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप ॲड करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, बट सब्जेक्ट ग्रुप रिप्लेस करण्यासाठी कुठलाही ऑप्शन दिलेला नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता सिलेक्ट ग्रुप बोथ PCM अँड PCB. इथे डायरेक्टली फक्त PCBने ऑप्शन येते. PCM आणि PCB हे दोन्ही ऑप्शन येतात. म्हणजे जर तुम्हाला असं करायचं असेल की तुम्ही PCM सिलेक्ट केलं होतं बट तुम्हाला PCMची एक्झाम नाही द्यायची आहे, तुम्ही PCM रिमूव्ह करून PCB हे नाही ॲड करू शकत. तुम्हाला आता दोन्ही सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करावे लागतील, कारण की CED सेलनी फक्त एकच सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करायला ऑप्शन नाही दिलं आहे आता. सो तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप ॲड करावाच लागेल. आता ह्याच्यावर काही सोल्युशन दुसरं काहीच नाही आहे. सो बघा, जर तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल, म्हणजे जर तुम्ही फक्त एकच सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केला असेल बट तुम्हाला PCMB हे दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची असतील, तर तुम्हाला आता जी मी प्रोसेस सांगितली ती तुम्हाला करायची आहे. बट जर तुम्हाला PCM तुम्ही आधी सिलेक्ट केलं होतं बट तुम्हाला PCB ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, ह्याच्यामध्ये जर तुमचं करेक्शन करायचं असेल, किंवा जर तुम्ही आधी PCB सिलेक्ट केलं होतं बट तुम्हाला PCM फक्त सिलेक्ट करायचं आहे, तर ते तुम्ही आता नाही करू शकत. आता बरेच मुलं बोलतील, दादा हे आम्ही करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकतो का. सो बघा, करेक्शन विंडोवर तुम्ही डिपेंड राहू नका, कारण की ह्या वर्षी CED सेलनी भरपूर काय काय चेंजेस केले आहेत. सो करेक्शन विंडो ओपन व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. सो जर तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये कुठलेही चेंजेस करायचे असतील, जर तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप रिप्लेस जरी करायचं असेल किंवा सब्जेक्ट ग्रुप ॲड करायचा असेल,
तर तुम्हाला बोथ PCM अँड PCB हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करूनच तुम्हाला प्रोसीड करावं लागेल आणि जी पण तुम्हाला फी पे करायला सांगितली आहे ही तुम्हाला पे करावीच लागेल. सो मी तुम्हाला हेच रेकमेंड करतोय की कुठलेही चेंजेस असतील तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये, जर तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप ॲड करायचा असेल तरी तुम्हाला हीच प्रोसेस करावी लागणार. जर तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप आधीचा रिमूव्ह करून दुसरा सब्जेक्ट ग्रुप ॲड करायचा असेल तरी तुम्हाला हीच प्रोसेस करावी लागणार. सो आता मेजर प्रश्न हा असेल, दादा मला PCM आणि PCB हे दोन्ही ग्रुप मी सिलेक्ट केले तर मला दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यावी लागेल का? सो बघा, असं काही कंपल्शन नाही आहे. PCM ग्रुपची एक्झाम वेगळी होते आणि PCB ग्रुपची एक्झाम वेगळी होते. जर तुम्हाला फक्त एकाच ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही फक्त एकाच ग्रुपची एक्झाम देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही PCM अँड PCB हे दोन्ही ग्रुप सिलेक्ट केले असतील आणि तुम्हाला फक्त एकाच ग्रुपची एक्झाम द्यायची आहे, PCB ग्रुपची एक्झाम, तर तुम्ही PCM ग्रुपची एक्झाम नाही दिली तरी पण चालेल. तुम्ही फक्त PCB ग्रुपची एक्झाम देऊ शकता. सो हे तुम्हाला सगळे काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही सब्जेक्ट ग्रुपमध्ये चेंजेस करू शकता. सो जर तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये काही पण मिस्टेक असेल तर आत्ता ते लगेच करेक्ट करून घ्या. ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट एंड होईपर्यंत हे तुमच्याकडे चान्स असणार आहे. ह्याच्यानंतर हा ऑप्शन तुमच्याकडे असेल की नाही हे मी नाही सांगू शकत. सो आत्ताच तुमच्याकडे चान्स आहे. जर काही पण तुम्हाला चेंजेस करायचे असतील तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये तर ते तुम्ही आत्ताच करून घ्या. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बऱ्याच मुलांचे क्वेश्चन असतात, दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना नेममध्ये मिस्टेक केली आहे, मी डेट ऑफ बर्थ एंटर करताना मिस्टेक केली आहे, मी जेंडर चुकीचं सिलेक्ट केलं आहे, तर ह्याला आता आपण कसं करेक्ट करू शकतो? तर सगळ्यात पहिले तुम्हाला CEDCELच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एडिट प्रोफाईल ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या नेममध्ये मिस्टेक झाली असेल तर तुम्ही इथे नेम एडिट करून घ्या. जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक झाली असेल तर तुम्ही डेट ऑफ बर्थ एडिट करून घ्या. असं कुठल्याही डिटेलमध्ये तुमची मिस्टेक झाली असेल ते डिटेल्स तुम्ही इथे एडिट करून घ्यायचे, जे पण डिटेल्स इथे अवेलेबल आहेत ते. हे सगळं तुम्ही एडिट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह चेंजेस हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस होणार नाही आहेत. कारण की CEDCEL जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता त्यावेळी CEDCEL तुम्हाला एक पॉपअप देतं की जर तुमची काही मिस्टेक झाली असेल तर ती तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या. तुम्ही फीज पे केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स एडिट करता येणार नाही आहेत. ते तुम्हाला ऑलरेडी CEDCELनी पॉपअप दिलं होतं, बट तरी आपली मिस्टेक झाली, जाऊ देत. आता तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे की तुमची करेक्शन विंडो. करेक्शन विंडो काय असते? करेक्शन विंडो म्हणजे CEDCELला माहिती आहे की दरवर्षी बरेच मुलं त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही ना काहीतरी मिस्टेक करत असतात. सो CEDCEL जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग एंड होते, म्हणजे आता तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 1 मार्चला तुमची एंड होणार आहे. आता 1 मार्च नंतर CEDCEL कधी पण तुमच्यासाठी एक करेक्शन विंडो ओपन करू शकते. आता ह्या करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायला मिळतील. आता एक मी तुम्हाला लास्ट इयरची नोटीस दाखवतो. ही CEDCELनी लास्ट इयर नोटीस पब्लिश केली होती जी आहे करेक्शन विंडोबाबत. आता ह्याच्या खाली तुम्हाला काय काय चेंजेस कुठले तुम्ही करू शकता हे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. आता ह्या इकडे तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही करेक्शन विंडोमध्ये तुम्ही तुमचा नेम चेंज करू शकता. तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. जर तुमच्या फोटोग्राफमध्ये, सिग्नेचरमध्ये, जेंडरमध्ये काय मिस्टेक असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता तुमच्या करेक्शन विंडोमध्ये. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट ग्रुप चेंज करायला पण ऑप्शन मिळतो. बट आता मी तुम्हाला का सांगितलं की तुम्ही करेक्शन विंडोमध्ये डिपेंड राहू नका, कारण की ह्या वर्षी करेक्शन विंडो ओपन व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की ह्या वर्षी CEDCELनी बरेच काय काय चेंजेस केलेले आहेत. सो त्याच्यामुळे CEDCEL पण स्वतःहून सुद्धा कन्फर्मेशन देत नाही की करेक्शन विंडो ओपन होणार आहे की नाही. कारण की मी बऱ्याच वेळा CEDCELला मेल पण केलं आहे आणि CEDCELनी मेलमध्ये हे सांगितलं होतं की तुमच्यासाठी अनकंडिशनल अंडरटेकिंग हे रिलीज करण्यात येईल. बट तुम्ही करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता की नाही ह्याच्या बाबतीत CEDCELनी कुठलीही काय नोटिफिकेशन किंवा क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे. सो जर तुमच्या कुठल्याही डिटेलमध्ये मिस्टेक झाली असेल, खास करून तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर ती तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या. करेक्ट कसं करायचं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बट जर तुमच्या नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये किंवा जेंडरमध्ये, फोटोग्राफमध्ये, परत सिग्नेचरमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असणार आहे जो आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता अनकंडिशनल अंडरटेकिंग काय असतो? हा एक डिक्लेरेशन फॉर्म असतो. जेव्हा तुमच्या CEDचं ॲडमिट कार्ड रिलीज होतं त्याच्यासोबत CEDCEL एक तुम्हाला फॉर्म पण रिलीज करते जो आहे तुमचा अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म. त्या फॉर्मवरती सिम्पली एक त्या फॉर्मची PDF असते. तो फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा असतो आणि तो फॉर्म तुम्हाला पेनाने भरायचा असतो की माझी कुठल्या डिटेलमध्ये मिस्टेक झाली आहे, माझे चुकीचे डिटेल्स काय आहेत आणि ते मला काय करेक्शन करायचं आहे त्याच्यामध्ये, तर ते तुम्हाला सगळं त्या फॉर्ममध्ये फिलअप करायचं असतं. आता एकदा तुम्ही हे सगळं फिलअप केलं तर त्या दिवशी तुमची एक्झाम असेल CEDची एक्झाम, त्या दिवशी तुम्हाला ॲडमिट कार्डसोबत तर तुम्हाला अनकंडिशनल अंडरटेकिंगचा जो फॉर्म आहे जो तुम्ही फिलअप केला होता तो तुम्हाला फॉर्म घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला एक्झाम सेंटरवरती सबमिट करायचा आहे. तुम्हाला कुठलाही काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. जर तुमच्या नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, जेंडरमध्ये, फोटोग्राफमध्ये, सिग्नेचरमध्ये काही पण चेंजेस असतील तर ते तुम्ही अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये पण तुम्ही चेंज करू शकता.
त्याच्या आधी जर करेक्शन विंडो ओपन झाली तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही लगेच चेंज करू शकता, त्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट देईनच. बट जर ह्या वर्षी करेक्शन विंडो ओपन नाही झाली तर आपल्याकडे दुसरा पण ऑप्शन असणार आहे, जो आहे अनकंडिशनल अंडरटेकिंगचा. आता मी हे तुम्हाला का सांगतोय की करेक्शन विंडो ह्या वर्षी ओपन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण की माझ्या एका सबस्क्रायबरने सीड सेलला एक क्वेरी रेज केली होती आणि त्या क्वेरीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझे ह्या डिटेलमध्ये मिस्टेक झालेली आहे, तर आता ही मला डिटेल्स करेक्ट करायचे आहेत. त्यांनी एडिट प्रोफाईलवर जाऊन त्यांनी ते डिटेल्स एडिट पण केले होते, बट त्याच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ते डिटेल्स एडिट होत नव्हते, कारण की त्यांनी ऑलरेडी फीस सबमिट केली आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ते डिटेल्स एडिट होत नव्हते. तर त्या रिगार्डिंग सीड सेलला त्यांनी क्वेरी रेज केली आणि सीड सेलकडनं त्याला असा काय एक मेल आला. त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं, इफ यू हॅव ऑलरेडी पेड दी फीज चेंजेस इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज नॉट फिजिबल पोस्ट फी सबमिशन. म्हणजे जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची फी पे केली असेल त्याच्यानंतर तुम्ही जे पण काही चेंजेस कराल ते तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिसणार नाही आहेत. वी सजेस्ट टू फिल द डिक्लेरेशन फॉर्म विच विल बी रिलीज विथ द हॉल तिकीट अँड सबमिट द सेम ऑन द डे ऑफ द एक्झाम. म्हणजे ह्याच्यामध्ये सीड सेलने काय दिलं आहे की सीड सेलने आपल्याला असं सजेस्ट केलं आहे की हॉल तिकीटसोबत आम्ही एक डिक्लेरेशन फॉर्म रिलीज करू. डिक्लेरेशन फॉर्म म्हणजेच अनकंडिशनल अंडरटेकिंग. तो जो अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला एक्झाम सेंटरवरती तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर हे सीड सेलने आपल्याला क्लेरिफाय केलं आहे की ते अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, बट ह्याच्यामध्ये करेक्शन विंडोबाबत कुठल्याही सीड सेलने क्लेरिफिकेशन दिलेलं नाही आहे. सो त्याच्यामुळे ह्या वर्षी करेक्शन विंडो ओपन व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. जर करेक्शन विंडो ओपन झालीच तर मी तुम्हाला अपडेट करीन, आणि जर नाहीच झाली तर आपल्याकडे अनकंडिशनल अंडरटेकिंग म्हणजेच आपला डिक्लेरेशन फॉर्म आपल्या हातामध्ये असणारच आहे, त्याच्यामध्ये पण आपण चेंजेस करू शकतो. सो जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, तुमच्या फोटोग्राफमध्ये, सिग्नेचरमध्ये, तुमच्या जेंडरमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता तुमच्या अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये. सो ह्याच्या बाबतीत तुम्हाला काही पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता बऱ्याच मुलांचा हा पण प्रश्न असेल, दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये मिस्टेक केली आहे, मी कॅटेगरीची डिटेल्स एंटर करताना मिस्टेक केली आहे, दादा मी चुकीचा ॲड्रेस एंटर केला आहे, तर आता हे मी कसं करेक्ट करू. सो बघा, एक तुम्ही लक्षात घ्या, ही जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ना, ही फक्त तुमच्या MHCDच्या एक्झामसाठी असणार आहे. ही तुमच्या ॲडमिशनसाठी फॉर्म फिलिंग नाही आहे. ॲडमिशनसाठी अजून एक तुमची फॉर्म फिलिंग होते, जेव्हा तुमची CEDची एक्झाम होते, त्याचा रिझल्ट वगैरे लागतो, त्याच्यानंतर तुमची ॲडमिशनसाठी एक फॉर्म फिलिंग होते. आत्ता सध्या जी तुम्ही फॉर्म फिलिंग केली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या एक्झामसाठी असणार आहे. आणि एक्झामसाठी जे डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले, जसे की तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, तुमचे जेंडर, परत तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, तुमचा सब्जेक्ट ग्रुप, हेच डिटेल्स तुमचे चेक केले जातात तुमच्या एक्झाम सेंटरवरती. बाकी तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात, तुम्ही 10वीचे मार्क चुकीचे एंटर केले, तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एंटर नाही करू शकत, असं अजिबात काही होणार नाही आहे. जरी तुम्ही ॲड्रेस तुमचा चुकीचा एंटर केला असेल तरी काही हरकत नाही. तुमचा ॲड्रेस, तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स, तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात, तुम्ही कॅटेगरीचे डिटेल्स चुकीचे एंटर केले आहेत, हे कोणीही चेक करत नाही आहे. सो ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक झाली असेल ते तुम्ही आता इग्नोर करा. जेव्हा तुमची कॅपराऊनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होईल, कॅपराऊनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही तुमच्या ॲडमिशनसाठी असते आणि त्यावेळी हे सगळे डिटेल्स करेक्ट एंटर करणं खूप गरजेचं असतं. आणि ही जी तुमची कॅपराऊनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही तुमची CEDची एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुमच्या CEDचा रिझल्ट लागतो त्याच्यानंतर तुमची ही कॅपराऊनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते. सो जर तुमच्या ह्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली असेल, परत मी एकदा रिपीट करतो, तुमच्या कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये, तुमच्या क्वालिफिकेशनच्या डिटेल्समध्ये जरी तुम्ही पासिंग इयर चुकीचं टाकलं असेल, कुठल्या सब्जेक्टचे मार्क चुकीचे एंटर केले असतील, जरी तुमच्या ह्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल, जरी तुम्ही तुमच्या ॲड्रेसमध्ये काही मिस्टेक केली असेल, चुकीचा ॲड्रेस तुम्ही फिलअप केला असेल, तरी काही हरकत नाही, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण तुमचे डाऊट्स होते हे सगळे डाऊट्स तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. जर तुम्हाला अजून कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्की तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करायचा ट्राय करेन. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की असं मी तुमच्या CEDच्या रिलेटेड, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग आज मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला गाईड करत असतो. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर मला पर्सनली कुठलेही डाऊट्स विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्यावर क्लिक करून मला इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकता. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.